Subscribe now and press the bell icon. Never miss an update from All-in-One for VI, this YouTube channel. If you like this video, share your friends and family. Write your feedback in comment box. नमस्कार मित्रांनो, ऑल इन वन फॉर व्ही आय या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो आपल्या सगळ्यांचे. रोहन, कसे आहात आपण सगळे? मला आशा आहे की आपण सगळे छान आणि सुरळीत असाल. आपण आजपासनं आपल्या या यूट्यूब चॅनलवर एक नवीन सिरीज सुरू करत आहोत, ज्याच्यामध्ये मी आपल्याला बेसिक कम्प्युटरबद्दल काही माहिती प्रदान करणार आणि बेसिक प्लस ॲडव्हान्स कम्प्युटर आपल्याला सगळ्यांना शिकवण्याचे प्रयत्न मी माझ्या माध्यमातून करण्याचे प्रयत्न करणार. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला शेअर करा, जेणेकरून त्यांना पण या सगळ्यांचे बेनिफिट्स मिळेल आणि ते पण बराच काही या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शिकू शकतील. तर सुरू करूया आपला आजचा हा व्हिडिओ. तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण आज बघणार आहोत कम्प्युटरचं इंट्रोडक्शन, म्हणजे कम्प्युटर काय आहे, त्याची आवश्यकता आपल्याला का पडते आणि त्याचा वापर आपण कशा प्रकारे करू शकतो. बिईंग अ व्हिज्युअली इम्पेअर्ड पर्सन्स, म्हणजे दृष्टीहीन विद्यार्थी सुरळीतपणे कम्प्युटर कसा वापर करतात हे आपण या माध्यमातून आज शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. तर सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. सर्वप्रथम मित्रांनो, कम्प्युटर म्हणजे काय? तर कम्प्युटर ही एक इलेक्ट्रॉनिक मशीन आहे जे व्यक्तींचे कामं, जी मानवाचे कामं एकदम इझी वेजमध्ये करवण्याचा प्रयत्न करते, ते म्हणजे कम्प्युटर. आता याच्यामध्ये वेगवेगळे प्रोग्राम्स चालवले जातात, जसे की MS ऑफिस त्याला आपण म्हणतो, जे की मायक्रोसॉफ्टद्वारे लॉन्च केले जाते. हे सगळे मी तुम्हाला वेळेनुसार आरामाने शिकवणार. सगळ्या गोष्टी हळूहळू आपण बघूया. तर सगळ्यात आधी कम्प्युटर किती प्रकारचे असतात, व्हॉट इज द टाईप्स ऑफ कम्प्युटर. सो बेसिकली कम्प्युटर दोन टाईप्सचे असतात, ज्याच्यामध्ये फर्स्ट असते आपलं डेस्कटॉप कम्प्युटर, देन आपलं असते लॅपटॉप म्हणजे पर्सनल PC कम्प्युटर, ज्याला आपण PC म्हणजे पर्सनल कम्प्युटरसुद्धा म्हणू शकतो. तर डेस्कटॉप कम्प्युटर कसे असतात आणि लॅपटॉप काय असतो आणि PC पर्सनल कम्प्युटर काय असतो, तर याच्याबद्दल आपण थोडंसं चर्चा करूया. सर्वप्रथम आपण बघूया डेस्कटॉप कम्प्युटर. सो डेस्कटॉप कम्प्युटरमध्ये बेसिकली काय असतं ना, की डेस्कटॉप त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी असतात, जसे की कम्प्युटरचा एक मुख्य भाग म्हणजे आपला कीबोर्ड असतो. त्याच्यामध्ये बऱ्याचशा बटणं असतात, त्याच्या थ्रू आपण वेरियस टास्क परफॉर्म करतो. ठीक आहे. तर कीबोर्ड असतो, त्याच्यानंतर माऊस, मॉनिटर असतो. जे पण सगळे आपण तिथे कीबोर्ड्सद्वारे आपण टाईप करत आहोत, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला मॉनिटरद्वारे तिथे दिसत असतात. त्याचसोबत तिथे माऊस असतो. सपोज आपला कर्सर एका ठिकाणी आहे आणि एका ठिकाणावरून आपल्याला दुसऱ्या ठिकाणी आपला कर्सर न्यायचा असल्यास आपण त्या टाईममध्ये आपण माऊसचा वापर करत असतो. खास म्हणून नॉर्मल लोक जे सायटेड पीपल्स असतात ते माऊसचा वापर जास्त प्रमाणात करत असतात. त्याच्यानंतर आपला असतो CPU म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. CPU मध्ये काही बटन्स असतात, त्याच्याद्वारे आपण आपल्या कम्प्युटरला टर्न ऑन करत असतो आणि अदर पण काही त्याच्यामध्ये बटन्स असतात. आय होप की आपल्या सगळ्यांना डेस्कटॉप कम्प्युटर म्हणजे काय असते हे समजलेलं असेल. तर डेस्कटॉप कम्प्युटर हा कुठे असतो? डेस्कटॉप कम्प्युटरचं एक डिसएडव्हान्टेजेस हे सुद्धा आहे की डेस्कटॉप कम्प्युटर एका ठिकाणी स्थिर राहतो, म्हणजे त्याला आपण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सहजतेने नेऊ शकत नाही. तो एका ठिकाणी स्थिर राहतो. आणि डेस्कटॉप कम्प्युटर आपल्या सगळ्यांना खास करून ऑफिसेसमध्ये आणि मोठ्या ऑफिसेसमध्ये, आपल्याला बँकांमध्ये तिथे आपल्याला डेस्कटॉप कम्प्युटर बघायला मिळते. त्याच्यानंतर आपण बघूया लॅपटॉप म्हणजे पर्सनल कम्प्युटर. लॅपटॉप त्याच्यापेक्षा थोडासा वेगळा आहे. सेम फीचर्स सगळे सेमच आहेत, फक्त थोडंसं वेगळं आहे. लॅपटॉपचे ॲडव्हान्टेजेस आहे की लॅपटॉपला आपण कुठे पण नेऊ शकतो, म्हणजे आपण आपल्या बॅगमध्ये कॅरी करून त्याला कुठे पण जिथे पाहिजे तिथे नेऊ शकतो आणि त्याचा वापर करू शकतो. त्या लॅपटॉपबद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगितलं तर लॅपटॉपमध्ये स्टार्टिंगमध्ये एक स्क्रीन असते, ज्याला आपण माऊसपॅड म्हणतो. जसं मी आताच तुम्हाला सांगितलं की डेस्कटॉप कम्प्युटरमध्ये माऊस असतो,
त्याच्या थ्रू आपण आपला कर्सर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो. तसंच लॅपटॉपमध्ये टचपॅड दिलेला असते, त्याच्याद्वारे आपण टच करून कम्प्युटरचा फोकस म्हणजे आपला जिथे कर्सर आहे तिथून दुसऱ्या ठिकाणावरून किंवा एका ऑप्शनपासून दुसऱ्या ऑप्शनकडे पोहोचण्यासाठी आपण त्या टचपॅडचा वापर करत असतो. त्याचसोबत लॅपटॉपमध्येच आपल्या काही बटन्स दिलेले असतात. इंटरनल कीबोर्डमध्ये जशा बटन्स असतात त्या बटन्स आपल्याला तिथे दिलेल्या असतात. त्याच्याद्वारे आपण आपला PCला म्हणजे लॅपटॉपला ॲक्सेस करू शकतो. तर आय होप की तुम्हाला समजलेलं असेल. आणि आपण एक गोष्ट आणखी इथे सांगू इच्छितो की लॅपटॉपला टर्न ऑन करण्याकरिता स्टार्टिंगमध्ये एकदम सगळ्यात वरती आपण जर बघितलं तर तिथे आपल्याला एक बटन दिसते, एक कॅप्सूल टाईप अशी बटन असते. ते बटन दाबल्यास आपला PC जे आहे ते टर्न ऑन होत असतो. तर आय होप की तुम्हाला समजलेलं असेल की कम्प्युटर काय असतो आणि कम्प्युटर किती टाईप्सचे असतात आणि ह्या गोष्टी आपल्या सगळ्यांना क्लिअर झालेल्या असेल. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्यापर्यंत आपल्या सगळ्यांचे आभार. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. आपण भेटू नवीन व्हिडिओमध्ये. त्यापर्यंत आपल्या सगळ्यांचे आभार.